हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. द प्रिझर्विंग ऑफ लाईफ. आउट ऑफ लाईफ डेथ एंटर्स. द कंपॅनियन्स दॅट इज ऑर्गन्स ऑफ लाईफ आर 13. द कंपॅनियन्स दॅट इज ऑर्गन्स ऑफ डेथ आर ऑल्सो 13. What sent man to death in this life are also these, that is 13. How is it so? Because of the intense activity of multiplying life. It has been said that he who is good preserver of his life meets no tigers or wild buffaloes on land, is not vulnerable to weapons in the field of battle. The horns of the wild buffalo are powerless against him. The paws of the tiger are useless against him. The weapons of the soldier cannot avail against him. How is it so? Because he is beyond death. जीवनाचा सांभाळ. जीवनातूनच मृत्यू प्रवेश करतो. जीवनाचे साथीदार 13 आहेत. मृत्यूचे साथीदारही 13 आहेत. जीवनातून मृत्यूकडे यात्रा घडवणारे साथीदार सुद्धा 13च आहेत. हे असे कसे? कारण माणसामध्ये असलेली जीवनाची भूमिती श्रेणीने वाढत जाणारी प्रबळ कर्मशीलता. असे सांगितले जाते की जो जीवनाचा उत्तम प्रकारे सांभाळ करतो त्याला जमिनीवर वाघ किंवा जंगली म्हैस यांचा मुकाबला करावा लागत नाही. युद्धभूमीवर तो शस्त्रास्त्रांना अभेद्य करतो. जंगली म्हैशींची शिंगे त्याच्यापुढे निष्प्रभ होतात. वाघाचा पंजा त्याच्यापुढे निरुपयोगी होतो. सैनिकांची शस्त्रास्त्रे त्याच्यापुढे कुचकामी होतात. हे असे कसे? कारण तो मृत्युंजय असतो. मृत्यू जीवनाची परिपूर्तता. लाओत्से सांगतो की जीवनातूनच मृत्यू प्रवेश करतो. वृक्षाची अंतिम अवस्था म्हणजे त्याला फूल फळ येणे आहे. तद्वतच जीवनाची अंतिम अवस्था म्हणजे मृत्यू आहे. मृत्यू ही जीवनाची इतिश्री आहे. मृत्यू जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मृत्यू जीवनाची परिपूर्तता आहे. मृत्यू जीवनाची सांगता आहे. मृत्यू म्हणजे जीवन पूर्ण झाल्याचे लक्षण आहे. जीवन आणि मृत्यू या 2 गोष्टी नाहीत. त्या भिन्न तर मुळीच नाहीत. एका अभिव्यक्तीची सुरुवात म्हणजे जीवन आहे आणि त्याच अभिव्यक्तीचा शेवट म्हणजे मृत्यू आहे. मृत्यू विकसित होत होत जीवन जगले जाते आणि त्यामुळे जीवन जगत जगत मृत्यू विकसित होतो. जीवन मृत्यूला विकसित करायला मदत करते. जीवन मृत्यूला विकसित करायला उपयुक्त होते. ती एकमेकांवर अवलंबून आहेत. हे द्वंद्व आहे. एक असेल तरच दुसरे असेल. मृत्यूला बरोबर घेऊनच जीवन निर्माण होते. जीवनाला ज्या क्षणी सुरुवात होते त्याच क्षणी मृत्यूलाही सुरुवात होते. मृत्यूला सुरुवात होणार नसेल तर जीवनालाही सुरुवात होणार नाही. यास्तव लाओत्से सांगत आहे की जीवनातूनच मृत्यू प्रवेश करतो. मृत्यू कोठून निराळ्या ठिकाणाहून येत नाही किंवा नंतर केव्हा तरी उद्भवत नाही. जसजसा मृत्यूचा विकास होतो तसतसा जीवनाचा विकास होतो आणि ज्या क्षणी मृत्यूचा विकास पूर्ण होतो, मृत्यू पूर्ण विकसित होतो, त्याच क्षणी जीवन संपते. आपण बरोबर उलटगणित मांडतो. आपण म्हणतो की जीवनाचा विकास झाला की मृत्यू होतो. जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यू. वास्तवात हे उलट आहे. उलट असे म्हणण्याचे कारण असे आहे की जीवनाला अंत नाही. जीवन सतत विकसित होत असते. त्याला खीळ नाही, थांबा नाही. त्याला लगाम नाही, त्यावर नियंत्रण नाही. गात्रे थकली तरी जीवन जगायची उर्मी जात नाही. यास्तव जीवनाचा शेवट मृत्यूने करावा लागतो. हे तत्व उमजावे म्हणून ज्ञानी यांनी स्वतःच्या मुलांना, नातवंडांना मृत्यूच्या हवाली करून स्वतः हजार वर्षे जगणाऱ्या आणि तरीही जीवनाची लालसा असणाऱ्यांच्या बोधकथा सांगून ठेवल्या आहेत. किंवा कितीही जीवन मिळाले तरी ते कमीच आहे असे वाटणाऱ्यांच्या बोधकथा सांगितल्या आहेत. जीवन हवे असेल तर मृत्यूचाही स्वीकार करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे मृत्यूचे सत्य ज्ञान ज्याला होते तो जीवन उत्तम जगतो.
तो जाणतो की जीवन म्हणजे मृत्यूबद्दल काहीतरी करणे असं आहे. एक तर त्याचा पुनर्जन्मासाठी स्वीकार करणे आहे, किंवा योग साधना, योग उपासना करून मुक्ती मिळवून मृत्यूच्या पार जाणे आहे. अशा प्रकारे मृत्यूचे सत्यज्ञान झाले की जीवन उत्तम जगले जाते, आणि जीवन उत्तम जगले गेले की मृत्यूच्या अतीत पार जाता येते. तेथेच ताऊ दर्शन होते, मुक्ती प्राप्त होते. 3:13 लाओत्से सांगतो की जीवनाचे साथीदार 13 आहेत, मृत्यूचे साथीदारही 13 आहेत. जीवनातून मृत्यूकडे यात्रा घडवणारे म्हणजे साथीदार सुद्धा 13च आहेत. आपल्या जीवनाचे 3:13 जर कोणी वाजवत असेल तर ती म्हणजे आपली 13 इंद्रिये. 13 हा आकडा अशुभ मानला जातो. या 10 आणि 3 मिळून 13 इंद्रियांना जर आपण समजावून घेतले तर आपले जीवन कैवल्यानंदी होईल. परंतु आपण भौतिकाच्या आहारी जाऊन या इंद्रियांना मनमानी करायला मोकळे सोडतो. ती आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवतात आणि त्यांच्या उपभोगांची कायम करता सोय करतात. आपण मातेच्या उदरी प्रवेश केल्यावर आपला पंतप्रधान म्हणून आपण जीवात्मा हे पहिले इंद्रिय निर्माण करतो. जीव गतसंचित संपवण्यासाठी योग्य असा देह आकारायला सुरुवात करतो आणि त्यावर इंद्रिये धारण करतो. बाह्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी 5 ज्ञानेंद्रिये, ज्ञानेंद्रियांनी ग्रहण केलेल्या ज्ञानाचे स्मृतीच्या मदतीने विश्लेषण करण्यासाठी आणि ते विश्लेषण जीवात्म्याला प्रक्षेपित करण्यासाठी मेंदू, मिळालेले ज्ञान आणि घडत असलेल्या घटना यांची कायम करता नोंद ठेवण्यासाठी स्मृती, आणि जीवात्म्याच्या आज्ञेप्रमाणे बाह्य उपभोग घेण्यासाठी 5 कर्मेंद्रिये, अशी 12 इंद्रिये जीव निर्माण करतो. अशा प्रकारे आपल्या सेवेला जीवात्म्यासह 13 इंद्रिये असतात. यात 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये ही देहाच्या बाह्यभागी असतात. त्यांना बाह्यांगे असेही म्हणतात. मेंदू, स्मृती आणि जीवात्मा ही 3 इंद्रिये देहाच्या आत असतात. त्यांना अंतस इंद्रिये असेही म्हणतात. अशा प्रकारे 10 बाह्यांगे आणि 3 अंतस अशी आपल्याला 13 इंद्रिये आहेत. यात आपण निर्माण न करता मनाचा जन्म होतो. आपल्याला ज्या असंख्य इच्छा होतात त्यापैकी ज्या इच्छा अतृप्त राहतात त्यांची स्मृतीमध्ये नोंद करताना जो आविष्कार किंवा परिणाम मागे राहतो, उदाहरणार्थ स्वयंपाकघरातून धूर बाहेर जाताना जसे छताला ओशट शिल्लक राहते, तसेच हे अतृप्त इच्छांचे ओशट मागे राहते. त्याला मन असे म्हणतात. मन हे आपले इंद्रिय नाही, ते आगंतुकपणे आपल्यात तयार झालेले आहे. मनाला आत्मा, जीवात्मा यांचे ज्ञान नसते, कारण ते त्यांच्या अपरोक्ष निर्माण झालेले असते. जीवात्म्याचे काम असे आहे की मेंदूकडून विश्लेषण करून प्रक्षेपित केलेले ज्ञान ग्रहण करायचे आणि आत्मेच्छा लक्षात घेऊन त्याप्रमाणे कर्म करायची, कर्मेंद्रियांना आज्ञा करायची. येथेच महाघोटाळा होतो. मेंदूकडून जे विश्लेषण प्रक्षेपित केले जाते ते मन मधल्यामध्ये ग्रहण करते आणि त्याला स्वतःला आणि देहादी इंद्रियांना सौख्य कसे मिळेल त्याप्रमाणे ते कर्मेंद्रियांना कर्म करण्याची आज्ञा करते. यात गतसंचिताप्रमाणे उपभोग घेतले जात नाहीत. यामुळे आपले गतसंचित संपतच नाही, त्यात नवीन संचिताची भर होते. आपल्या जीवनाचे 10+3 अशा 13 इंद्रियांमुळे 3:13 वाजतात. आपले जन्म मरणाचे फेरे सुरूच राहतात. हरि ओम.